गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण बुद्धिमत्ता या विषयातील रिव्हिजनला सुरुवात करत आहोत। बुद्धिमत्ता हा जो घटक आहे सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे। सगळ्या परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप असेल, प्रज्ञाशोध असेल, नवोदय असेल। नवोदय परीक्षेमध्ये तर यावर 40 प्रश्न असतात। बुद्धिमत्ता या घटकावर 40 प्रश्न असतात। 40 प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात, म्हणजे 60 गुणांचा हा पेपर आहे जवळजवळ। अशा प्रकारे स्कॉलरशिप, सर्व प्रज्ञाशोध परीक्षा यांच्यासाठी हे पेपर आहेत। पुढच्या टीईटी असेल, त्याच्यानंतर तलाठी असेल, पोलीस भरती असेल, सगळ्या ह्याला या प्रकारचे प्रश्न येतात, आकृत्यांवर आधारित प्रश्न। आजचा जो आपला घटक आहे, भाग आहे फुल रिव्हिजनचा, आज जो घटक आपण पाहत आहोत, या फुल रिव्हिजन मध्ये आजपासून आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करू। आपली ह्याची प्लेलिस्ट आहे, त्याची प्लेलिस्ट स्वतंत्र राहील। आधीचा फुल रिव्हिजन मराठीचा घेतलेला आहे घटक, त्यामध्येही मागे झालेले सगळे विषय आपण पुन्हा घेतलेत। व्याकरणासहित जे काही एक समानार्थी शब्द होते, विरुद्धार्थी शब्द होते, म्हणी होत्या, त्यांच्या सगळ्यांची आपण रिव्हिजन घेतली। बुद्धिमत्तेच्या ह्याला आपण आता सुरुवात करत आहोत। आजचा जो घटक आहे हे सगळे आकृतीचे प्रश्न आहेत। तीनही घटक तुम्हाला आज आकृतींबद्दल मिळतील। पहिल्या घटकामध्ये आपण वेगळेपद ओळखा याची रिव्हिजन करणार आहोत। पहिला जो घटक आहे तो वेगळेपण ओळखा याची रिव्हिजन राहील। दुसरा घटक आहे आकृती पूर्ण करा। म्हणजे काय, एका आकृतीला एक भाग दिलेला असेल, ऑप्शन मध्ये एक भाग दिलेला आहे समजा अशा प्रकारचा, आणि उर्वरित आकृती तुम्हाला त्यातनं ओळखायची आहे, बरोबर। या आकृतीचा इथला जो भाग आहे प्रश्न आकृती ती ओळखायची, अशा प्रकारची। वेगळेपद म्हणजे 4 आकृत्या दिलेल्या असतील, 3 मध्ये सहसंबंध असेल आणि त्यातली वेगळी आकृती ओळखायची। ह्याच्यामध्ये पूर्ण करायची आकृती तो भाग आहे, आणि तिसरा जो आहे तो क्रम ओळखायचा। या भागामध्ये 3 आकृत्या तुम्हाला दिलेल्या असतील, 3 आकृत्यांमध्ये, आणि चौथी आकृती कोणती येईल हा प्रश्न असतो। चौथी आकृती कोणती येईल म्हणजे आज जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक काळ आपण पूर्ण रिव्हिजन करणार आहोत। 3 टप्प्यामध्ये आपली रिव्हिजन होईल। आकृती संदर्भात तुम्हाला कुठली अडचण राहणार नाही। पुढचा जो भाग राहील, पुढच्या भागामध्ये आपण जलप्रतिबिंब, त्यानंतर आरशातील प्रतिमा आणि अशा प्रकारचे पुढचे प्रश्न पाहणार आहोत। यानंतर आपल्या फुल रिव्हिजनच्या सगळ्या बुद्धिमत्तेची जी प्लेलिस्ट आहे ती कंप्लीट अभ्यास करा, कुठल्याच परीक्षेला अडचण राहणार नाही। आणि आजचा जो घटक आहे आकृतीचा, ह्याच्यानंतर मला वाटत नाही की तुम्हाला ह्या प्रश्नांमध्ये कुठली अडचण राहील। प्रश्न एकदा शेवटपर्यंत सगळे अभ्यासा, आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा, आकृतीचा एकही प्रश्न चुकणार नाही, आणि नवोदय असो किंवा कुठल्या परीक्षेच्या तुम्ही अगदी जवळ जाल यशा। ठीक आहे, चला आपण सुरुवात करू। आता आपण घटकाला सुरुवात करू। बघा तुमच्या समोर प्रश्न कसा तयार होतो इथून आपण बघू। प्रश्न तयार होताना या 4 आकृत्या आहेत, तर या 4ही आकृत्यांमध्ये आपण मांडणी करणार आहोत। मी एकदा प्रश्न मांडून घेतोय। बघा इथं काय केलंय मी, 4ही कोपऱ्यांमध्ये समानता हे करतो आणि एकाच याच्यामध्ये बदल ठेवणार आहे। बघा सगळं समान आहे। हे मी आधी का दाखवतोय तुम्हाला, प्रश्न कसा तयार होतो हे समजा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर कळेल। ठीक आहे, प्रत्येक ह्याला एक स्क्वेअर आहे, चौरस आहे, हा चौरस आहे, हा चौरस आहे, हा चौरस आहे, ही समानता आहे। आतमध्ये वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, 4ही याच्यामध्ये वर्तुळ आहे। ही पहिली आकृती आहे, दुसरी आहे, तिसरी आहे आणि चौथी आहे। ठीक आहे, आता ऑप्शन मध्ये तुम्हाला इथं 4 दिलेले असतील वेगळं पद ओळखायला, त्याला गोल करायचे 1 2 3 4। ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न तयार करून परत स्क्रीन ऑन करतो। ठीक आहे, आता प्रश्न तयार करण्यासाठी थांबतो। बघा आधी तुम्हाला प्रश्नामधली समानता दाखवली होती, आता तुमच्या समोर प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय। ठीक आहे, हा प्रश्न पूर्ण झालेला आहे। आधीची समानता तुम्हाला माहित होती, तुम्ही आता याच्यामधला वेगळं पद, वेगळी जी आकृती आहे ते वेगळं पद ओळखा। ठीक आहे, वेगळं पद याच्यामधलं ओळखा। ओके, चला कोणतं आहे, आकृती क्रमांक 1 आहे का, 2 आहे, 3 आहे की 4 आहे। इथं खाली 4 दिलेले आहेत, तुम्हाला त्याच्यातल्या याला आळ करायचे। ओके, व्हिडिओ पॉज करा, उत्तर शोधा, नसेल तर आपण पुढे कंटिन्यू करू। बघा याच्यामध्ये बाहेरच्या आकृत्या समान होते आपल्याला माहिती। आता आतले हे अक्षर दिलेत, अक्षरांच्या याच्यात काय करायचे तुम्हाला सांगतो मी।
अक्षरांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा क्रम बघा, काही गोष्टी निश्चित आहेत, क्रम क्रम पाहणे. ठीक आहे, सुरुवातीला काय करणार आहात तुम्ही, क्रम पहा. क्रम एक सिरियल आहे का, म्हणजे एकसारखा सरळ जातोय का, ठीक आहे, किंवा उलटा क्रम दिलेला आहे का, क्रम सरळ आहे का, सरळ उलट पाहणे. ठीक आहे, हे दोन क्रम पहा. त्याच्यानंतर घटवित आहे का, म्हणजे घटाप्रमाणे फिरतोय की प्रतिघटवित आहे. म्हणजे काय, एक उदाहरण सांगतो. घड्याळाचा काटा आहे समजा, हा इथं घड्याळाचा काटा आहे. ठीक आहे, हा घड्याळाचा काटा इथं 12 आहे आणि इथं 3 आहे. हा असा जर फिरत राहिला ना, असा ह्या दिशेने अशा दिशेने, तर याला म्हणतात घटवित. बरोबर, आणि उलट फिरला तर प्रतिघटवित. ठीक आहे, आता मी तुम्हाला 3 हिंट दिल्यात, कसं बघायचं ते सांगितलंय. आधी क्रम बघा, मग सरळ आणि उलटा बघा, आणि नंतर घटवित आहेत की घटाच्या विरुद्ध, म्हणजे घडीच्या घडवीत उलट जातोय का बघा, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, चला पहिला क्रम आपण बघू. आता उत्तराकडे जाऊ. STUV. ठीक आहे, अक्षर आहेत, मी इथं लिहून घेतो STUV. हे 4च अक्षर आहेत का, हो, STUV 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 4च आहेत. 4 अक्षर आहेत, क्रमाने आहेत का पाहू. S झाला, मग T झाला, मग U झाला, मग V झाला. ओके, म्हणजे हे असे फिरतायत, म्हणजे हे घटवित आहेत, क्लॉकवाईज आहेत, घड्याळाच्या दिशेने, CL क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज आहेत. मग आता हे बघू, परत इथून S पासून सुरुवात करू. STUV. ओके, STUV नाही, STVU आहे. ठीक आहे, बरं, पण असेच आहे. त्याच्यानंतर STVU. ओके, STVU. बघा, थोडा बदल करून घेतलाय. प्रश्न परत बघून घ्या. इथं जो क्रम होता STUV होता, हा असाच होता, STUV. म्हणजे हा सरळ जातोय, फक्त घड्याळाच्या दिशेने फिरला. ओके, याच्यातला क्रम. त्याच्यानंतर इथं बघा, परत ही सुरुवात S ची खालून झाली. S इथं आहे, T आहे, U आहे आणि V आहे. म्हणजे हा सुद्धा STUV आहे, हो तसाच आहे. म्हणजे हा पण असाच घटवित जातो. लक्षात घ्या. दुसरी आकृती. आता इथं बघा काय क्रम आहे. ठीक आहे, क्रम पाहण्याच्या आधी काय करतो मी, थोडी जागा मोकळी करून घेतो. ठीक आहे, चला आता बघा तुमचा काय दिलेला आहे, यस नंतर काय, आपण घटवितच बघू. आता असाच बघू, घटवित जातोय ना, असा बघू. यस नंतर U नंतर T आणि V असा क्रम आहे. ठीक आहे, त्याला तसाच ठेवू आणि पुढचा बघू. परत आहे का, यस पासून सुरुवात करू. STUV. हो, हा STUV असाच आहे आणि हा असा फिरतोय, म्हणजे असा फिरतो, म्हणजे हा परत घड्याळाच्या क्रमाने जातो. म्हणजे हा पहिला, दुसरा आणि तिसरा समान आहे, पण याच्यामध्ये मात्र SUTV आहे. SUTV म्हणजे हे पद वेगळं आहे. काय आहे, हे पद वेगळे आहे, हे वेगळं पद आहे. मग आपला पर्याय उत्तर क्रमांक कोणता आहे, उत्तर क्रमांक 3. ठीक आहे, आकृती क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आलंय लक्षात. आपण काय केलं, आपला प्रश्न होता वेगळे पद शोधणं. आकृत्या 4ही समान सुरुवातीला मांडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये वर्तुळ समान होतं, म्हणजे ते मी तसं का ठेवलं, समानता दाखवण्यासाठी तुम्हाला. आणि नंतर अक्षर होते, अक्षरामध्ये आपल्याला काय करायचे, क्रम बघायचा. अक्षरांचा क्रम आधी समजून घ्यायचा, तो घड्याळाप्रमाणे आहे की विरुद्ध आहे हे बघायचं, मग आपोआप उत्तर येईल. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघू. बघा, तुमच्या समोर मुद्दाम प्रश्न सुरुवात करायच्या आधीची बाजू मांडलेली आहे. म्हणजे हा प्रश्न तुमच्या समोर अर्धाच आहे, प्रश्न मी तयार केला नाही, त्यातली समानता दर्शवण्यासाठी. बघा, इथं परत पहिल्यासारखाच काय आहे, चौरस आहे, इथेही चौरस आहे, इथेही चौरस आहे, इथेही चौरस आहे सगळीकडे. ओके, त्याच्यानंतर आतमध्ये एक वर्तुळ आहे, हो ते सगळीकडे एकमेकाला चिटकलेले आहे, हो आहे वर्तुळ आहे. ही समानता झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत का, 1 2 3 4. यस, 1 2 3 4, प्रत्येकाचे 4 भाग केले. ह्या झाल्या समानता. ठीक आहे, आता तुम्हाला या समानता लक्षात आल्यात. आता मी प्रश्न मांडतो आणि परत चालू करतो. ठीक आहे, चला प्रश्न मांडतो. बघा, आता तुमच्या समोर आधीच्या आकृत्या समान होत्या, आता मी त्यामध्ये काय केलंय, फक्त विशिष्ट क्रमांकाने किंवा एका क्रमबद्ध पद्धतीने जे बाणाचे टोक आहेत ते वापरलेत. ओके,
ते कसे आले ते तुम्ही व्हिडिओ आता इथं पॉज करा, उत्तर काढा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर काढा, मग परत व्हिडिओ चालू करा. ठीक आहे, आता आपण सुरू करू. बघा इथं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून झाला असेल, सुरू केला असेल तर मी आधीच सांगतो याचं उत्तर 4 नंबर आहे. तुमचं आलंय का बघा, नसेल तर पुढे जाऊ. हा जो क्रम आहे ना, याच्या धनुष्यबाणाची दिशा बघा इकडे बाहेर आहे, तर त्याच्या उलट बघा ती पण बाहेर आहे, म्हणजे याच्या सारखाच तो आहे. ठीक आहे, हा बाहेर हा बाहेर, दोन दोनची जोडी बघायची आधी. ठीक आहे, समोरासमोरचे सारखे आहेत. हे समोरासमोरचे बघा, हा आत आहे तर हा सुद्धा आत आहे, हा आत आहे तर हा आत आहे. हे 4 बाहेर होते, हे 2 आत आहेत. मग त्याच्यानंतर हा आत आहे, 2ची बघू तर हे आत आहे, हा बाहेर आहे तर हा बाहेर, म्हणजे जोड्या समान आहेत, ह्या जोड्या समान आहेत. आता इकडं बघा, ही जोडी आतमध्ये आहे. जर हा बाण आत आहे तर हा बाण पण आत पाहिजे होता, पण हा बाण आत आहे ना हा बाहेर आहे, म्हणजे ही समान नाही. म्हणजेच वेगळं पद कोणतं आहे? 4 नंबरचा पर्याय हे वेगळं आहे. आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4. आले लक्षात? ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला वेगळे पद आणखी शोधायचे. चला बघून घेऊ. बघा तुमच्या समोर आता प्रश्न ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये मी प्रश्न काय आधी तुम्हाला क्रमांक करण्याची संधी दिलेली नाही, सरळ तुमच्या समोर प्रश्न मांडलाय. समानता तीच आहे, बाहेरचा चौरस समान आहे, आतलं वर्तुळ समान आहे, सगळीकडे चौरस वर्तुळ आहे. आता प्रश्न पॉज करा आणि तुमचं उत्तर काढा. उत्तर काढायला तुम्हाला वेळ देतोय. ठीक आहे, चला. तुमचं उत्तर काढून झालं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज केलेला असेल, उत्तर झालं असेल तर आता मी तुम्हाला उत्तर सांगतो. याच्यातलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. काय आहे? उत्तर 3 आहे. ठीक आहे, का ते बघायचे. बघा इथं प्रत्येकाला 2 वर्तुळ आहेत आणि बाण आहे, वर्तुळ आहे बाण आहे, वर्तुळ आहे बाण आहे, वर्तुळ आहे बाण आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बाणाची जी दिशा आहे ना ती एक काटकोनात आहे. बघा नसेल तर इथं काटकोन आहे, म्हणजे हा इथं 9च्या याला आहे, इथं जो आहे तो 3च्या याला आहे. घड्याळाच्या दिशेत जरी म्हटलं तरी तो काटकोनात आहे, हा जरी म्हटलं तरी घड्याळाच्या दिशेत आहे 6च्या आणि काटकोनात आहे. मात्र याची जी दिशा आहे ती काटकोनात नाही, काटकोनात नाही. ठीक आहे, इथं काटकोन होतो, इथं काटकोन होतो, त्याच्यानंतर इथे काटकोन होतो. मग ही जी दिशा आहे ना ही 45ची, त्याच्यामुळं वेगळी आकृती याच्यातली हीच आहे. आले लक्षात? म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आपल्याला त्याला गोल करावं लागेल. समजले? ओके, चला आणखी प्रश्न बघू. बघा आता तुमच्या समोर प्रश्न मांडलेला आहे, याच्यामध्ये आकृत्यांची संख्या वाढलेली आहे, काळजीपूर्वक आकृत्या बघाव्या लागणार आहेत. बरोबर आहे? आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ झूम करा, उत्तर काढा, आकृत्या व्यवस्थित बघा. ठीक आहे, आकृत्या व्यवस्थित बघा, कोणकोणती आकृती आहे. आता आधीचं जे होतं आपलं ते तुम्हाला बघायचं नसेल तर आपण कंटिन्यू करू. आधी स्क्वेअर होता, आत वर्तुळ होतं, सगळीकडे ते समान आहे. त्याच्यानंतर इथं एक त्रिकोण आहे, त्याच्या आतमध्ये वर्तुळ आणि ते आहे. ठीक आहे, त्रिकोण आणि परत एक वर्तुळ आणि एक वर्तुळ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं चौकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये एक चौकोन आहे आणि एक टिंब आहे. ठीक आहे, चला थोडा बदल केलेला आहे, परत एकदा स्क्रीनशॉट घेऊन उत्तर शोधून काढा. आता तुमचं उत्तर बदललेलं असेल असं मी तुम्हाला सांगतो. बघा याच्यामध्ये काय झालं होतं परत एकदा समजून घेऊ. हे बाहेरच्या बाजू समान आहेत, आतमध्ये इथं त्रिकोण आहे आणि त्याच्या आत एक वर्तुळ आणि आत वर्तुळ आहे. ठीक आहे, इथं थोडं वेगळेपण आहे. परत इथं बघा आतमध्ये जर इथं चौरस आहे तर इथंही चौरस आहे, म्हणजे हे आणि हे समान आहेत. बरोबर, आतलं वर्तुळ सगळीकडे आहे, हे जे आतला भरीव गोल आहे ना हा सगळीकडे आहे, हा टिंब सगळीकडे. ठीक आहे, मग आता डिफरन्स फक्त इथंच पाडणार आहे. इथं आतमध्ये समानता नाही. इथं काय बघा, इथं हा पंचकोन आहे तर हा आतमध्ये पंचकोन आहे, इथं हा षटकोन आहे तर आतमध्येही षटकोन आहे आणि हे वर्तुळ तर सगळीकडे समान, पण इथं समानता नाही एक मध्ये. कसं बघा, इथं त्रिकोण आहे तर आत त्रिकोणच असायला पाहिजे होता. ही आकृती अशी असती तर समानता झाली असती अशी, परंतु ही अशी नसताना इथं वर्तुळ आहे म्हणून हिच्यामध्ये वेगळेपण आहे. वेगळी आकृती कोणती आहे?
1 नंबरचा प्रश्न जो आहे तो आपला वेगळा आकृतीतला आहे. आले लक्षात? ओके, चला पुढचा प्रश्न बघू. तुमच्या समोर अक्षरांचे प्रश्न आलेले आहेत. आता अक्षरांचा प्रश्न त्या प्रमाणात सोपा असतो इतर तुलनेत, बरोबर. आकृत्यांमध्ये थोडंसं वैविध्य असतं, जास्त बघावं लागतं. इथं नीट बघा काय होतंय. याच्यामध्ये काय वापरलाय? TIK. ओके, म्हणजे KIT हा शब्द आलेला आहेच. त्याच्यानंतर इथं काय आहे? KIT हे 3 अक्षर आलेले आहेत. त्याच्यानंतर इथं काय आहे? इथं ITK, म्हणजे हेच 3 अक्षर आलटून पालटून आलेले आहेत. इथं काय आहे? IK. T पाहिजे होता पण इथं आलाय C, म्हणजे T नाहीये, म्हणून वेगळेपणा याच आकृतीत आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आले लक्षात? अशाही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. चला पुढचा प्रश्न बघू. बघा, नवोदयसाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी जे प्रश्न असतात ते खरंच इंटरेस्टिंग असतात. कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमचं उत्तर 3ऱ्यात असेल पण उत्तर 4थ्यात निघतं. म्हणजे हा प्रश्न तयार करताना सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना वाटलं की उत्तर 3रं असेल, पण मी ते लगेच 4थ्या ह्याच्यात टाकलं. वेगळे पण ठीक आहे. म्हणजे प्रश्न तयार करता पण रचना बदलता येते. प्रश्न कसा तयार करायचा हेही समजून घ्या. आपल्या गटामध्ये तुम्ही तुमच्या बेंचवर बसत असाल, तुमच्या मित्राला प्रश्न तयार करून द्या आणि त्याला सांग याच्यातलं वेगळेपण ओळखा, म्हणजे तुम्हाला या प्रश्न निर्मितीची प्रक्रिया कळेल. ठीक आहे, सोपी गोष्ट आहे. मानसिक क्षमता चाचणीमध्ये नवोदयमध्ये काय ओळखायचं असतं की तुम्हाला तर्क किती लावता येतो, तुमचा तर्क जो आहे तो किती लागतो आणि तुम्हाला अनुमान किती काढता येतो. तर्क आणि अनुमान तुमचं किती पक्का आहे, तुमच्या ह्या ज्या संकल्पना आहेत, भौमितिक संकल्पना ह्या किती निश्चित झालेल्या आहेत, तुमचं लॉजिक किती डेव्हलप झालं हे बघितलं जातं. ठीक आहे, हा प्रश्न खूप सोपा आहे. बघा नीट काढून काय याच्यामध्ये बाहेरची जी समानता आहे ती मुद्दाम समान ठेवली. आतमधल्या रचनेकडे नीट बघा. हे जे अर्धवर्तुळ आहे ना, या अर्धवर्तुळाच्या शेजारचा जो भाग आहे तो रेखांकित केलेला आहे. अर्धवर्तुळाच्या शेजारचा, याच्यामध्ये सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा अर्धवर्तुळाच्या शेजारचा भाग रेखांकित केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्या शेजारचा सुद्धा अर्धवर्तुळाच्या जवळचा भाग रेखांकित केलेला आहे. पण ह्याच्यामध्ये मात्र अर्धवर्तुळ इथं आहे आणि हा भाग अधोरेखित करायला पाहिजे आपण खालचा केलेला आहे. समजलं? म्हणजे या आकृतीत वेगळेपणा ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? ओके, चला आता पुढचा प्रश्न बघू. बघा, आता तुमच्या समोर मुद्दाम अर्धा प्रश्न ठेवलेला आहे. प्रश्नाची रचना आपल्यालाच करायची. बघा आता काय केलंय, बाहेरची जी बाजू आहे ती सगळी समान आहे. ह्या पद्धतीने समजून सांगितल्यानंतर तुम्हाला असे प्रश्न कधीच चुकणार नाहीत ह्याची मला खात्री. आजवर युट्यूब नव्हतं किंवा डिजिटल बोर्ड नव्हते तरी सुद्धा शिक्षकांनी अशाच पद्धतीने फळ्यावर खडू आणि फळ्याचे यांनी समजून सांगितलेले. खूप परिश्रम पडायचे. आता डिजिटल बोर्डमुळे खूप सोपं झालं आणि आता त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. हे तुम्हाला जी काही संधी साधनं उपलब्ध आहेत याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा. ठीक आहे, बघा आता स्क्वेअर आहे, त्रिकोण आहे आतमध्ये, हा काटकोन त्रिकोण आहे, हा पण काटकोन त्रिकोण आहे, हा पण काटकोन त्रिकोण आहे आणि हा पण आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये आता आपण प्रश्न तयार करू, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर सापडेल. मी खात्री देतो याच्यानंतर पुढच्या क्षणी तुमचं उत्तर लगेच तयार असेल. ओके, चला बघा आता तुमच्या समोर प्रश्न पूर्ण झालेला आहे. मला अंक लिहिण्याच्या आधी सुद्धा तुमचं उत्तर तयार झालेलं असेल अशी मला खात्री. बघा प्रश्न पूर्ण झालाय, तुमचं उत्तर लगेच तयार होईल. इतकं सोपं वाटतंय आणि होतं सोपं, इतकं सोपं होतं. कोणतं उत्तर आहे? इथं काटकोणाचं चिन्ह काटकोणातच आहे, इथं काटकोणाचं चिन्ह काटकोणातच आहे, इथंही काटकोणाचं चिन्ह काटकोणात आहे. पण इथं मात्र हे चिन्ह इथल्याच्या ऐवजी कुठं आलं, इकडं आलं. म्हणजे हे इथं नाहीये, हे इथं आहे. त्याच्यामुळे वेगळी आकृती हीच आहे. कोणतं आहे? वेगळे पद कोणतं आहे? 4 नंबरचं पद. आलं लक्षात? ही जी आकृती ती वेगळी. इतकं सोपं होत आहे. समजले? चला आणखी एक प्रश्न बघू. बघा आता हा प्रश्न खूप सोपा आहे. आकृत्या याच्यामध्ये कमी आहेत, काहीच नाहीये, पण तरी एवढा सोपा नाही. नीट बघा. ठीक आहे, इतका सोपा नाही जसं तुम्हाला वाटेल असं. नीट उत्तर बघायचे. बाहेरचा चौरस सगळीकडे समान आहे. ओके, त्याच्यानंतर 3च आतमध्ये 3च गोल आहेत, प्रत्येकी 3-3 गोल आहेत. त्यांनी कोपऱ्यातच टाकलेले आहेत, म्हणजे ह्याही बाबी समान आहेत. फक्त आता दिशा बघा,
तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीन स्टॉप करा, स्क्रीनशॉट काढा आणि काढा, नसेल तर मी उत्तर सांगतो. बघा याच्यामध्ये हे दोन जे आहेत हे आतमध्ये बाहेर आहेत, याच्यात हे दोन बाहेर आहेत, याच्यातही हे दोन बाहेर आहेत, पण याच्यात हे दोन आत आहेत. आलं लक्षात? आणि एक बाहेर आहे. इकडं मात्र हा एक आत होता, हा एक आत होता, हा एक आत होता. म्हणजे आपलं उत्तर आहे वेगळी आकृती ही आहे 3 नंबरची. वेगळं पद कोणतं आहे? वेगळे पद आहे 3 नंबरचं ऑप्शन. आलं लक्षात? असं काही नाही की आकृतीमध्ये खूप भरपूर आकृत्या एकमेकात मिक्स केल्याने प्रश्न अवघड होतो किंवा तो क्रम बदलल्याने अवघड होतो, असं काही नाहीये. तुमचं जर अंडरस्टँडिंग व्यवस्थित नसलं त्यावेळी तुमची मानसिक स्थिती जर गोंधळलेली असली ना विद्यार्थी मित्रांनो, तर तसं होईल. त्याच्यामुळं कधी पेपरला बसले शांतपणे बसा, मोठे दीर्घ श्वास घ्या 2-3, सगळं हातातलं बाजूला ठेवा, 2 मिनिटं शांत व्हा, फ्रेश वाटेल. मनात चांगला सकारात्मक विचार घेतला की सगळं सोपं होतं. ओके, कुठलंही प्रेशर न घेता कोणत्याही पेपरला सामोरं गेलात ना, किती ही प्रश्न कसे असतात, फक्त एकात एक क्रिया असतात समाविष्ट, अवघड काही नसतं. ओके, चला बघा आता तुमच्या समोर एक प्रश्न ठेवलेला आहे. या प्रश्नानंतर आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत, पण ह्याच्यातल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो विद्यार्थी मित्रांनो. काय आहेत? नवोदयमध्ये एक समस्या अशी आहे, महत्वाची गोष्ट सगळ्यात शेवट सांगते. एक समस्या, कोणत्याही व्हिडिओचा शेवट चुकू नका. नवोदयमध्ये एक समस्या अशी आहे, मुलं काय करतात, आकृत्यांचे प्रश्न सोडवायला खूप वेळ लावतात, खूप वेळ लावतात. आकृत्यांचे प्रश्न व्यवस्थित सोडवा, लवकर सोडवा. त्याच्यामध्ये वाचलेला वेळ हा तुम्हाला गणिताच्या क्रिया करायला उपयुक्त पडणार आहे. कशाला? गणिताच्या क्रिया. कारण नवोदयमध्ये आपल्याला भाग पहिला आहे, भाग दुसरा आहे आणि भाग तिसरा आहे. मी काय सांगतोय लक्षात घ्या. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला भाषेचे प्रश्न येणार आहेत, ठीक आहे. ते 20 प्रश्न आहेत तुम्हाला, ते तुम्हाला उतारा आहे तो हमखास सुटणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला समजा आपण असं धरलं गणित आहे, ठीक आहे. हा, गणिताचे 20 प्रश्न आहेत, तर तुम्हाला याला वेळ लागणार आहे, ह्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं काय करा, आकृत्यांचे जे प्रश्न आहेत 40, ठीक आहे, हे 40 प्रश्न आहेत ना, हे आधी सोडून घ्या. भाषा सोडवा, आकृत्या सोडवा. म्हणजे काय होईल, तुमचा वेळ वाचला की तुम्ही ह्या क्रमामध्ये इथं तुमचा प्लस होईल 20चा, इथं तुमचा 20चा प्लस होईल. यांच्यामध्ये वाचलेला जो वेळ आहे ना, कारण तुमच्याकडे 2च तास आहेत, 2 तासामध्ये तुम्ही जेवढा वेळ वाचवला तेवढं तुम्हाला गणिताच्या क्रिया, गणितामध्ये एकात एक जास्त क्रिया गुंतलेल्या आहेत, त्याची मदत होईल. समजलं? आकृत्या अचूक सोडवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात बाजारात मिळणारे जे सराव संच आहेत ते विकत आणायचे आणि काय साधारणपणे 100-150 रुपयाला सराव संच आहे, तो आकृत्यांचा सेक्शन पूर्ण सोडवायचा, सगळा उतारे त्याचे सोडवायचे. आपण उतार्यांचे भरपूर प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. आपण जवळजवळ 100 उतारे देणार आहेत, म्हणजे 50 तर आतापर्यंत देऊन झालेले आहेत. 100 उतारे आपण देणार आहोत. 100 उतारे म्हणजे खूप झाले. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तसा प्रश्न संच आला ना, मी पुढच्या उतार्याच्या संचामध्ये तुम्हाला सांगेल कसे प्रश्न येतात, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यात वाचलेला वेळ तुम्हाला तिकडे कामाला येईल. समजलं? आकृत्यांचे प्रश्न अचूक सोडवण्यासाठी घड्याळ लावून वेळेत उत्तर काढत चला. हा प्रश्न खूप सोपा आहे, नीट बघा. उत्तर पहिलं आलं असेल तर तुमचं चुकलेलं आहे, हे आधीच सांगतो, हे चुकलेलं आहे. शेवटचं उत्तर बघा काय होतंय. दोनही बाणांची दिशा इथं पण बाहेर आहे, इथं पण बाहेर आहे, इथे बाहेर आहे, इथे बाहेर, इथे बाहेर, इथे बाहेर, पण इथं मात्र एक बाहेर आहे आणि एक आत आहे. जर तुमचं हे उत्तर आलं असेल, चटकन आलं असेल, तर तुम्ही समजायचं वेगळे पद असणारा प्रश्न तुम्हाला यायला लागला, ठीक आहे. तुम्हाला त्याची क्षमता प्राप्त झाली, बिनधास्त व्हा. आता आपण साधारण 10 प्रश्न बघितले जवळजवळ. चला आपण घटकाला सुरुवात करू. इंटरेस्टिंग घटक आहे. तुमच्या समोर एक प्रश्न आकृती दिलेली आहे बघा. मी प्रश्न आकृती आहे आणि प्रश्न असा आहे की ही आकृती पूर्ण करायची. काय करायची? भाग जे 3 प्रश्न दिलेले आहेत, पर्याय, 3 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून, योग्य पर्याय निवडा व आकृती पूर्ण करा, ठीक आहे. बघा आकृती तुम्हाला पूर्ण करायची. हे 3 पर्याय दिलेत. परीक्षेमध्ये तुम्हाला 4 पर्याय असतील. आपण जागेअभावी 3 घेतलेत, पुढे प्रश्न घेताना आपण 4 घेणार आहोत. ओके, बघा आता निरीक्षण करा. यामध्ये काय दिलंय? सगळीकडे चौरस आहेत, समान आहे, ठीक आहे. काही मुलांना याचं उत्तर चटकन सापडेल, तुम्ही झूम करूनही बघू शकता. त्यानंतर
जर हा आतला त्रिकोण दिलाय आणि या त्रिकोणाला खालची बाजू आहे बघा, आता एवढं जर दिलं तर हे पूर्ण होईल का? एवढं जोडलं तर नाही होणार, एवढ्याने हे पूर्ण होणार नाही. त्यानंतर हा भाग केला तर हा तर खूप मोठा भाग आहे, हा यात सुटच होत नाही. त्यानंतर हा भाग बघा बरं, आता आपण त्याचा रंग बदलून भाग घेऊ आणि त्यानंतर पूर्ण करून बघू. बघा ठीक आहे, इथं मी रंग बदलून करतोय, असाच भाग घेतोय बघा, तसा आहे, असा घेतलाय, इथं घेतलाय आणि असा जर केला तर हा जो भाग आहे, हा 3 नंबरचा जो भाग आहे, हा जर जोडला तर ही आकृती पूर्ण होईल. आले लक्षात? 3 नंबरचा भाग जर आपण खालनं या आकृतीला जोडला तर पूर्ण होईल. अशाच प्रकारचे प्रश्न यामध्ये दिलेले असतात. तुम्ही जर नवनीतचं गाईड वापरत असाल तर त्यातही भरपूर सराव संचात दिलेले आहेत. त्यानंतर नवनीतचं नवोदयसाठी सराव संच आहे, त्यात पण प्रश्न आहे. ठीक आहे, ओके. चला आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. पुढचा प्रश्न बघू. बघा आता तुमच्या समोर दुसरा प्रश्न ठेवलेला आहे. पहिला प्रश्न आपण बघितला, त्यामध्ये आकृती आपण पूर्ण केली होती. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा बरं, आता असा भाग निवडा जो इथं बसवला की ही आकृती पूर्ण होईल. प्रश्न आकृती आधी नीट समजावून घ्या, बघून घ्या. हा बहुतेक एक त्रिकोण असावा जो इकडचा भाग जोडल्यानंतर पूर्ण होईल. आता असा जर भाग जोडला तर हा यामध्ये इथं जो खड्डा आहे, हा जो इथला आहे, हा इथं जुळणार नाही, ही आकृती जुळणार नाही. ही आकृती जुळेल, ठीक आहे, पण हा जो मागचा जो भाग आहे, हा एवढा मोठा यात दिलेला नाही. म्हणजे हा याचा भाग जरा जास्तीचा लांबलेला आहे, हा भाग यात जुळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा भाग, हा तर याच्या उलट आहे, हा सर्वस्वी जुळणार नाही. ठीक आहे. मग जुळणारी आकृती फक्त एकच आहे जी आपल्याला इथं दिसते. बघा बरं, आता आपण ती काढून बघू. ती जर आपण काढून बघितली, हा भाग जर आपण इथं बसवला तर ही आकृती बरोबर त्रिकोणाची होते. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हा पूर्ण त्रिकोण होऊ शकतो. येतंय लक्षात? म्हणजे जुळणारी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 ही जुळते. ठीक आहे. तुम्ही झूम करून आकृती बघू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. बघा आपल्या समोर आता आपण तिसरा प्रश्न घेतलेला आहे. या प्रश्नामधील आकृतीचं तुम्हाला नीट निरीक्षण करायचंय. बघा कशा पद्धतीने आकृती आहे. जर अशी आकृती असेल तर हिच्या पर्याय क्रमांक देणारी आकृती कोणती आहे? कुठली आकृती याला जोडल्यानंतर ही आकृती पूर्ण होईल? कुठली आकृती आहे बघा बरं. आता हा भाग जर जोडला, आपण समजा हा भाग जोडला तर हा भाग इथे जुळायला हे जे दोन भाग आहेत याची अडचण होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही आकृती जुळणार नाही. ओके. त्यानंतर हा याची जी इथली साईज आहे, हा इथला आकार काय करायचा असतो बघा याच्यामध्ये. सुरुवातीला आता मी काय सांगतोय मुद्दा समजून घ्या. आधी त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडा नीट जुळतात का बघा, कडा नीट जुळतात का बघा. ठीक आहे. त्यानंतर आकार पूर्ण होतो का बघा, आकार पूर्ण होतो का. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी बाब, दिसणारी जी आकृती आहे ती नीट दिसते का. जेव्हा आपण जोडू, तुम्ही काढून बघाल, ती नीट दिसते का चित्र विचित्र दिसते. या 3 बाबी जर तुम्ही पडताळल्या तर तुम्हाला आपोआप हे घटक समजायला लागतील. या आकृत्यांचे प्रश्न फारसे अवघड नसतात, फक्त त्यामध्ये बारीक सारीक गोष्टी असतात. कडा व्यवस्थित जुळायला हव्या. ठीक आहे. आता आपण बघितलं ही जुळत नाही. त्याच्यानंतर हा जो पीस आहे इथला, हा कट पीस आहे, एवढा भाग, एवढा इथपर्यंतचा भाग हा याच्यात जुळणार नाही. त्याच्यानंतर इथला जो मधला भाग आहे, ही लाईन आहे, ही लाईन अशी सरळ इथं येत नाही, ही सरळ इथं येणार नाही, त्यामुळे हा भाग सुद्धा जुळणार नाही. ठीक आहे. मग आता हा भाग, याचा जो उंचवटा आहे मोठा एवढा पीस आणि दोन बाजूला खाच, या दोन खाचा अशा सरळ नाहीत, एक खाच आहे पण दुसरी नाही, म्हणजे ही आकृती सुद्धा जुळणार आहे. आता ही जुळते का बघू. ठीक आहे. बघा मी इथे ही आकृती काढून पाहण्याचा प्रयत्न करतो. ओके, बघा ही काढलेली आहे. आता हा पीस बघा, हा जर तुम्ही नीट काढून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हीच आकृती इथे जुळते. पर्याय क्रमांक 1 हेच याचं उत्तर आहे. समजले? अशाच प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात परीक्षेमध्ये. एक प्रश्न आकृती आणि त्यानंतर इथं शेजारी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायांमध्ये उत्तर आकृती असतात. यानंतरच्या पुढच्या प्रश्नांमध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यात बारीक सारीक गोष्टी अजून बदलत जाणार. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्न बघू. बघा आता आपल्या समोर स्क्रीनवर आपण काही प्रश्न आकृत्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता तुम्ही झूम करून सुद्धा आकृती बघू शकता, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. माझा आवाज जर थांबवायचा असेल तर तुम्ही पॉज करू शकता. बघा उत्तर काय आहे. हा पहिला प्रश्न आहे, यामध्ये दिलेला त्रिकोण आहे, हा पूर्ण करायला त्रिकोण आकृतीच लागणार आहे. ठीक आहे, मग आता त्रिकोण आकृती ही जर जुळवायची म्हटली तर ही जुळणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जुळणार नाही. मग आता राहिला प्रश्न या दोघांमध्ये. बघा या दोघांमधली कुठली आकृती जुळेल. एक आकृती यातले अजिबात जुळत नाही. तरी पण बघा वरचे दोन भाग जरी सारखे असले तरी यात दोन फुल्या आहेत, या दोन फुल्यांनी ही आकृती पूर्ण होणार नाही, म्हणजे ही जुळणार नाही. आता राहिला प्रश्न, आपण तीन वगळल्या, पहिली आकृती बघू. पहिली आकृती जुळवून बघायची आपल्याला. यातला हा त्रिकोण वरच्या काळ्या याने पूर्ण होतो का. हो, हा त्रिकोण काळ्या याने पूर्ण होतो. त्यानंतर हा भाग असा केला तर पूर्ण होतो. इथला जो भाग आहे तो जर असा जोडला तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हाच यातला योग्य भाग आहे. जुळणारा भाग कोणता आहे. प्रश्न क्रमांक 1. आले लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर. हा 2019 साली आलेला प्रश्न होता. ठीक आहे, कधी आला होता. 2019 ला आलेला प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आपण बघू. आकृती जुळणारी. बघा आता तुमच्या लक्षात येईल की या तंतोतंत जुळणारे भाग आहेत 1-2, पण तरी थोडा बारकाव आहे. पायाकडे बघा, त्रिकोणाच्या उंचीकडे नीट बघा आणि तयार होणारी आकृती नीट बघा. मी 3 मुद्दे सांगितले होते, ते बारकाईने बघायचे. स्पष्ट लवकर उत्तर सापडणार नाही. ठीक आहे, बघा बरं. हा त्रिकोण जर असा जुळवला तर होईल का. नाही, याच्यामुळे याचा पाया पूर्ण होणार नाही. हा गेलाय. हा चौकोन जो आहे हा जर केला तर नाही, याचा पॉइंट खाली येईल जास्तीचा, म्हणजे हा सुद्धा जुळणार नाही. मग आता तुमच्याकडे 2 भाग आहेत. तुम्हाला असे वाटेल की हे 2 भाग जुळू शकतात असं वाटेल. यातला एकच भाग व्यवस्थित जुळणार आहे. ठीक आहे, बघा आता हा त्रिकोण जर आपण जुळवला तर हा असा होईल, हा असा भाग जुळणार नाही, म्हणजे ही आकृती आपल्याला चालणार नाही. मग आता राहिली आकृती एवढीच. बघा आता आपण ही जुळून पाहू. ही अशी जर जुळवली आणि हा पुढचा भाग असा घेतला खेचत तर बरोबर हा त्रिकोण पूर्ण होतोय. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आले लक्षात. चला पुढचं बघू. तिसरा आहे. तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा यामध्ये तुमच्या समोर आकृती आहे. प्रश्न तिसऱ्यातली प्रश्नाकृती जी दुसरीकडे जोडल्यानंतर कोणता भाग पूर्ण होईल. बघा बरे, इकडचा भाग असा आणून इथं जुळवा. इकडचा भाग जुळवला तरी सुद्धा एक आकृती पूर्ण होणार आहे. कोणती आहे ती आकृती. बघा ही जुळते का. ही खाच इथं आणून बसवल्यावरती जुळणार आहे का. नाही, तिरपा भाग आहे, ही जुळणार नाही. त्याच्यानंतर हा एवढा मोठा भाग आहे, याला जर हा पीस जोडला तर, हा पीस याला जोडला तर असा, ही अर्थपूर्ण होत नाही. ही पण नाही. मग आता हा पीस जर आपण इकडे आणला, समजा हा पीस इथं जोड, किंवा छोटा आहे म्हणून आपण इथं जोडून पाहू. यस, हा त्रिकोण पूर्ण होतो. ही आकृती इथे जुळू शकते. पण पडताळा करून बघू. इकडं जुळायला ही आकृती चालणार नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं होतं. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे, पर्याय क्रमांक 3. चला पुढचं बघू. बारकाईने आकृत्या लक्षात घेण्याची सवय लावा. तुमच्या समोर चौथा प्रश्न आहे. प्रश्न आकृती आहे. बघा हा प्रश्न थोडासा सोपा आहे इतरांपेक्षा. बघा यामध्ये जर हा पीस जुळवला इकडचा तर तुम्हाला एक चौकोन मिळणार आहे. बघा कोणती आकृती जुळते. हा जर जुळवला तर हा छोटा भाग होईल, ही पूर्ण होणार नाही. हा इकडची बाजू आहे, ही तर पूर्ण होणारच नाही, आणि ही सुद्धा नाही. मग आता तो भाग आपण जुळवून पाहू. तो भाग जुळवून बघू. बघा बरोबर अशा प्रकारचा भाग जुळवलास तर ती व्यवस्थित जुळणार आहे. म्हणजे आपलं उत्तर, हा 2018 साली विचारण्यात आलेला प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
4. आले लक्षात? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचं बघू. आपल्या समोर आता पाचवा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला ती आकृती जुळवायची आहे. तिचा जो आकृतीचा भाग आहे तो पूर्ण करायचा आहे. बघा, तुम्ही माझा आवाज थांबवून सुद्धा ती आकृती पूर्ण करू शकता. वरचा भाग असा घ्या जेणेकरून ती पूर्ण होईल. ठीक आहे, बघा बरं, हा भाग जुळवला तर होईल का? हा तर होणार नाही, हा चौकोन होणार नाही, मग हा सुद्धा होणार नाही. मग हा जर जुळवला तर तिसऱ्या याच्यातला यस, हा इथला पीस जर तुम्ही जुळवला तर ही आकृती जुळू शकते. बरोबर आहे. दुसरा भाग जर आपण जुळवला तर इथला भाग आहे. आता ही थोडी फिरलेली आकृती आहे. बघा इथं ही आकृती थोडी फिरवून तुम्हाला जुळवता येईल. हा पीस तुम्ही हा पीस इकडे घेऊ शकत होतात, मी छोटा पीस असल्यामुळे याच्यावर जुळवला. बरोबर आहे. तुम्ही हा पीस इकडे काढू शकत होतात, मी छोटा असल्यामुळे याच्यावर जुळवला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. ही सोपी आकृती आहे. ज्या मुक्त हस्त किंवा अर्धवट आकृती असतात अशा फुलांच्या याच्यात त्या थोड्या सोप्या असतात. ज्या आकारबद्ध आहेत त्या थोड्याशा विचार करायला लावतात. बघा बरं, आता याला वरचा भाग जोडायचा आहे, याला वरचा भाग जोडायचा आहे म्हणजे खाली असणारा भाग जुळणार नाही. याला इकडची बाजू पाहिजे त्याच्यामुळे ही बाजू सुद्धा जुळणार आहे. आता तुमच्याकडे 2 भाग आहेत, तुम्ही नीट बघा काय जुळणार आहे याच्यामध्ये. इथं फुलं किती आहेत बघा बरं, विचार करा. 1 2 आणि 3. म्हणजे इथला जो भाग आहे तो तुम्हाला अशा प्रकारे 3 याचा असायला हवा. कुठे आहे 3 याचा? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, सी ला हा भाग आहे, कारण इथं फक्त आकार तसाच दिलाय पण फुलांचा जो आकार आहे तो किती आहे? 2. म्हणजे हा जुळणार नाही. समजले? फुलांच्या आकृत्या असतात त्या थोड्या समजायला सोप्या जातात. ओके, चला पुढचं बघू. 7वा प्रश्न आकृती आहे. आता यामध्ये इकडचे भाग बघितल्यानंतर लक्षात येतं की हे वर्तुळ पूर्ण होणार आहे. आकृतीची दिशा थोडी फिरवलेली आहे. तुम्हाला विचार करताना वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. बरोबर. बघा बरं, ही आकृती तुम्ही एकतर फिरून घ्या किंवा ही आकृती याला जोडून बघा. बघा याच्यामध्ये इथं एकच भाग आहे, खाच किती आहे बघा. अशा प्रकारचा भाग तुम्हाला जुळवायचा आहे. कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. नाही, इथं 2 भाग आहेत. त्याच्यानंतर इथं उलट दिशेने हा सुद्धा भाग होणार आहे. 2 गेलेत. आता आपल्याकडे हा एक आणि हा एक पर्याय आहे. ठीक आहे, बघा याच्यातला सर्वात याचे तोंड थोडेसे मोठे आहेत, हा सुद्धा जुळणार नाही. पर्याय क्रमांक बी. बरोबर आहे. बीचा जो घटक आहे हाच सर्वात जास्त जुळणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं? बी होता. ठीक आहे, आले लक्षात? चला पुढचं बघू. 8व्या क्रमांकाची आकृती बघायची होती आपल्याला. आता बघा, वर्तुळाकृती आकृत्या सुद्धा थोड्या सोप्या असतात समजायला. याचं उत्तर तुम्हाला लगेच समजेल. बघा यानंतर जुळणार, जर इकडचा भाग असेल तर इकडचा भाग बघा जुळून. अर्धवट बघा, हे जे 2 भाग आहेत ना हे डबलचे, हे जुळणार नाहीत. हे आधीच लक्षात घ्या, हे जुळणार नाही. आता आतमध्ये घुसणारा ज्याचा फुगवटा बाहेर येतोय बघा, याला जोडायला असं वर्तुळ जर काढायचं असेल तर यात घुसणारा भाग. आता काय करता येईल बघा, तुमच्याकडे जो पेन उपलब्ध असतो त्या पेनने तुम्ही जर इकडचा भाग रंगवला तर तुम्हाला हे भाग लगेच सापडतील. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. किती आहे? पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? बघा क्लिअर करून परत, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, हा 2019 साली विचारला गेलेला प्रश्न होता. ठीक आहे, चला आता पुढचं बघू. पुढची आकृती बघायची आहे आपल्याला. ओके, 9वा प्रश्न आहे. प्रश्न 9वा. यामध्ये सुद्धा त्रिकोण आकृतीमध्ये थोड्याशा याच्यात ज्या खाचा दिलेल्या आहेत त्या जास्तीच्या आहेत, त्याच्यामुळे बारकाईने विचार करा. आवाज नको असेल तर पॉज करा आणि तुमचं उत्तर शोधा. ठीक आहे, बघा यामध्ये आपल्याला काय करायचंय. आता इथं जुळल्यानंतर दुसरा भाग त्रिकोण पूर्ण होणार आहे, पण आत जाणाऱ्या खाचा असायला हव्यात आपल्याला. आत जाणाऱ्या खाचा बघा बरं, ही सुद्धा आकृती जुळत नाही कारण याच्यामध्ये जास्तीचे त्रिकोण आहेत. ही सुद्धा आकृती जुळत नाही.
हा जो मोठा भाग आहे हा याची दिशा चुकलेली असल्यामुळे हे जुळणार, पण हा भाग मी इथं काढून बघतो आधी. बघा असा जुळवला तर 4 नंबरचा भाग व्यवस्थित जुळतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 2020 साली विचारला गेलेला होता, नवोदय परीक्षेला सुद्धा हा विचारलेला होता. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघत आहोत आपण आता. 10वा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे आकृती. प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये टाकायचं. ठीक आहे, प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, उत्तर याचं कमेंट मध्ये टाकायचंय. आज आपण सुरुवातीचे 4 प्रश्न आणि नंतरचे 10 प्रश्न बघितलेले आहेत. 14 प्रश्न आपण समजावून घेतले. तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा. आणि यावर नवोदयमध्ये भरपूर प्रश्न असतात. नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला 25 प्रश्न आकृत्यांशी रिलेटेड आहेत मानसिक चाचणीमध्ये, म्हणजे 25 पैकी 25 नसतात, जवळ 12 प्रश्न जवळजवळ यावर असतात. तुम्हाला हे प्रश्न मदत होईल. काही अडचण असेल तर कमेंट मध्ये कळवा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो विद्यार्थ्यांचा आवडता आणि सोपा घटक असतो. फक्त थोडा विचार करायला लावतो, त्यामुळे इंटरेस्टिंग सुद्धा असतो आणि त्यात मजा पण येते. तर घटक आहे बुद्धिमत्ता आणि क्रम ओळख. हा घटक तुम्हाला इयत्ता 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत, त्यानंतर पुढच्या सगळ्या परीक्षांना, टीईटी असो, टेट असो, एमपीएससी असो, राज्यसेवा असो, कोणत्याही परीक्षेमध्ये या बुद्धिमत्तेच्या याच्यावरती प्रश्न येतात. नवोदयमध्ये 25 मार्काचे प्रश्न आहेत, त्यात आकृत्यांवर जवळजवळ 10 मार्कांचे प्रश्न आहेत. ठीक आहे, आपण प्रश्न आधी समजावून घेऊ आणि कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच प्रश्न आपण हाताळणार आहोत. चला, पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. पहिला प्रश्न, त्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 आकृत्या आहेत. प्रश्नात तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या असतात. किती? 1, 2 आणि 3. ठीक आहे, 3 आकृत्या असतात. चौथी आकृती तुम्हाला प्रश्न आकृती असते. प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला या 3 आकृत्यांचा क्रम लक्षात घ्यायचा असतो. 3 आकृत्यांमध्ये कसं केलंय, काय केलंय, आकृत्यांमध्ये बदल काय झालेत ते लक्षात घ्यायचे असतात आणि त्यानुसार करायचे असतात. ते जर तुम्ही ओळखले तर तुम्हाला चौथी प्रश्न आकृती बरोबर समजते. यामध्ये मी पर्याय दिलेले नाहीत, सोपे प्रश्न घेतलेत, पण प्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात आणि त्यातून शोधायचा असतो. ठीक आहे, आता आपण या 4 आकृत्यांमध्ये प्रश्न तयार करू. आधी बघा प्रश्न तयार करू. प्रश्न तयार करायला आपण धनुष्यबाण असा बाण घेतलेला आहे. बघा बरं, आता हा बाण आहे, मी इथं असा मांडलाय. ठीक आहे, ओके. बघा या आकृतीत या बाणाची दिशा कोणती आहे? वरची. कोणती आहे? आपल्याला प्रश्न समजून पण घ्यायचा आहे. ठीक आहे, ही वरची आहे, बरोबर. आता आपण पुढच्या आकृतीमध्ये मी प्रश्न तयार करत करत घटक आपण घेऊ. ठीक आहे, चल पुढच्या याच्यामध्ये पुन्हा आपण बाण घेत आहोत. तो बाण आपण छोटा केलाय आणि बाणाची दिशा आपण अशी केलेली आहे. ठीक आहे, बसत नाही, छोटा करून घेऊ. बघा बरं, इथं केलाय. बघा कोणती आहे बाणाची दिशा? आधी सुरुवातीला वर होती, आता कुठे गेली? बाजूला गेलेली आहे. आता गेली बाजूला. याला घटवित जाणारी दिशा किंवा घड्याळाच्या दिशेने जाणारे म्हणतात. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तयार करू. तिसऱ्या याच्यामध्ये पुन्हा आपण बाण घेतलाय. बाण आपण इथं बसू, अजून छोटा करू थोडा आणि थोडा रोटेट करून घेऊ. वरती होता, बाजूला होता, आता खाली घेतलाय. ओके, बघा बरं. ठीक आहे, बघा झाली बाणाची दिशा. यस, आधी इकडं सरळ, मग इकडं. म्हणजे प्रत्येक वेळी हा जो बाण आहे ना, हा बाण प्रत्येक वेळी काटकोनात फिरतोय. मला काय म्हणायचं बघा, काटकोनात घटत जातो. सुरुवातीला असा काटकोन असणारा हा बाण वरती काटकोन होता याचा, त्यानंतर हा काटकोनातून घटत गेला, याचा बाण इकडे गेला, त्यानंतर हाच बाण या काटकोनातून पुढच्या आकृतीचा पुढे जायचा, यातनं खाली गेला. मग आता कुठे येईल? चौथा प्रश्न. तुम्हालाच उत्तर तयार करता येईल. आता आपण इथं परत उत्तर शोधू. ठीक आहे, मी आता उत्तर हे इरेज करतो. ठीक आहे, आणि याच्यात आपण उत्तर तयार करू. तुम्हाला उत्तर सापडलं असेल, बघा बरं, उत्तर सापडलंय का? हो, यस, सापडतंय. इथं होतं. ओके, झाली आकृती तयार. काय झालं?
पहिला बाण कुठे होता? पहिला बाण वरती, म्हणजेच काटकोनातून ही आकृती वरती गेलेली होती, सरळ काटकोन केला होता. त्यानंतर हा काटकोन फिरला, त्यानंतर हा काटकोन असा असणारा काटकोन परत खाली फिरला आणि हा खालचा काटकोन इकडे फिरला. समजलंय? अशा प्रकारे हा बदल होत जातो. ही प्रश्न आकृती आता उत्तर आकृती झालेली आहे. कोणती आकृती झाली? उत्तर आकृती. समजलंय? पुढचा प्रश्न आता सेम अशाच पद्धतीने घेतलेला आहे आपण. पुढचा प्रश्न आपण सेम असाच घेतलेला आहे. तुमच्या लगेच प्रश्न लक्षात येईल. यात दोन आकृत्या घेतल्यात. आधी मी प्लेन ठेवलं होतं, त्यानंतर यात मी दोन आकृत्या घेतल्यात. कोणत्या घेतल्यात बघा? आधी घेतलाय चौकोन, त्यानंतर आतमध्ये त्रिकोण. त्रिकोणाचा पाया खाली आहे, त्यानंतर पुन्हा चौकोन, परत त्रिकोणाचा पाया हा असा असणारा त्रिकोण होता. आता हा असा जातोय, हे बघा इथं दिशा बदलली. पुन्हा परत हाच त्रिकोणाचा पाया असा होता, तो आता असा गेलाय. मग पुढच्या वेळी काय होणार आहे? येतंय लक्षात? काय होणार पुढच्या वेळी? हा पाया इकडे फिरणार ह्याच्यासारखा सेम. ठीक आहे. आता आपण इथं प्रश्न आकृतीमध्ये उत्तर तयार करून घेऊ. ओके, चला आपलं उत्तर आपण तयार करू. त्रिकोण घेऊ. त्रिकोण घेतलेला आहे, आपल्याला त्रिकोण फिरवून घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके, बघा थोडासा अजून रोटेट करू, खाली घेऊ आणि ओके झाले. ठीक आहे, बघा बरं आले. म्हणजे पहिल्या ह्याची दिशा अशी, पहिल्या ह्याची दिशा अशी, नंतरची दिशा अशी, नंतरची दिशा अशी आणि नंतर अशी. आले लक्षात? तुम्ही या बोर्डवरती या पद्धतीने असं जे समजून घेतलं हे कधीही विसरणार नाहीत, कारण यात आपण प्रश्न तयार केले. ठीक आहे. आता आणखी आपण असे 4 प्रश्न तयार करू. ओके, चला 2 झालेत, आणखी 2 करू. बघा आपल्या समोर आता दुसरा प्रश्न आपण ठेवलेला आहे. ही पहिली आकृती, ही दुसरी आकृती, ही तिसरी आणि ही चौथी प्रश्न आकृती आहे. खाली जागा नसल्यामुळे मी तुम्हाला उत्तर आपण सरळ सरळ काढून घेऊ. ठीक आहे. बघा हे पंचकोन आहेत, यामध्ये आपण एक प्रश्न तयार करू. बघा 2 झालेत, बरोबर? थांबा, इथला एक इरेज करून घेऊ म्हणजे ठीक आहे. आता बघा पुढच्या ह्याच्यामध्ये तीन झालेले आहेत. त्यानंतर आता आपण 4 झालेले आहेत. आता पुढचं उत्तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. पुढच्या ह्याच्यात काय होणार प्रश्न आकृतीमध्ये? अशा प्रकारे वाढत गेलेले जे फुलं होते, जे वाढ होत गेलेली आहे ती अजून वाढणार आहे आणि तुमचं उत्तर ठीक आहे पंचकोनामध्ये 5 ही फुलं तयार होण्यात होईल. समजलंय? अशा प्रकारे 5 फुलं तयार होतील. आले लक्षात? हे उत्तर होतं. खाली 4 आकृत्या दिलेल्या असतील, त्यामध्ये नीट बघायचे. पर्याय दिलेले आहेत, पर्यायामध्ये झालेला क्रमवार बदल निश्चित करायचा आणि उत्तर शोधायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण तयार करणार आहोत. हा प्रश्न असा आहे. आता बघा यामध्ये आपण प्रश्न तयार करू, तुम्हाला उत्तर सापडेल. वर्तुळ इथं आहे, बरोबर? त्यानंतर इथं आहे, त्यानंतर पुढे एका ह्याच्यात घेऊन आपण. ठीक आहे, एक कट करू. ओके, एक इथं घेतलं, पुढचं घेतो. याच्यामध्ये इथं वर्तुळ घेतलं आणि इथं एक फूल घेतलं. ठीक आहे. त्यानंतर पुढं परत इथं वर्तुळ घेतलं आणि इथं एक फूल घेतलं व इथं एक फूल घेतलं. आता पुढच्या आकृतीत काय येणार आहे? आधी वर्तुळ होतं फक्त या आतल्या त्रिकोणावर, बाहेरचा त्रिकोण सगळीकडे चौकोन समान आहे, चौकोन सगळीकडे आहे. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये त्रिकोण सगळीकडे आहे. मग आकृती वाढली काय? आपण प्रश्नात तयार केलं, एक वर्तुळ वाढवलं, पुढे एक फूल आणि एक वर्तुळ परत वाढवलं, पुढे परत वर्तुळ आणि 2 फुलं वाढवली, त्यानंतर वर्तुळ आणि हे एक फूल व हे एक फूल होतच.
त्यासोबत आणखी एक फूल वाढेल. म्हणजे हा तुमचा प्रश्न होता. काय होता? चौथा प्रश्न होता. बरोबर. ही पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि चौथी प्रश्न आकृती, ही सुद्धा प्रश्न आकृती होती. आलं लक्षात? अशा प्रकारे आकृत्यांच्या क्रमावरती लक्ष ठेवायचं. त्यामध्ये कोणकोणते छोटे बदल झाले, व्हेरी मायन्यूट चेंजेस असतात. ते चेंजेस कोणते होत आहेत? मग ते इन्क्रीजिंगली होत आहेत, वाढत जात आहेत, की डिक्रीज होत आहेत, म्हणजे उतरत जात आहेत. तोच क्रम, हाच क्रम इकडूनही फिरू शकतो. हा जो आहे हाच इकडून फिरेल, तरी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. सरळ क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. चला आपण आता एका पीडीएफ मध्ये समजावून घेऊ. पीडीएफ मधले घटक बघू. बघा, मी ज्या सूचना सांगितल्या होत्या त्याच होत्या की तुम्हाला याच्यामध्ये आकृतीमध्ये जे क्रमशः बदल होत जातात ते तुम्ही समजून घ्यायचे. पहिल्या 3 अवस्थांमधले बदल नेमके ओळखा आणि त्यानंतर चौथ्या आकृतीतल्या बदलांकडे जा. ठीक आहे. मग आता आपण नमुना प्रश्न बघू. नमुना प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा बरं प्रश्न. आपण आधी जे सॅम्पल घेतलं तसंच इथं काय आहे? 4ही चौकोन आहेत, त्याच्यामध्ये हा त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर चौकोन, नंतर पंचकोन. मग काय येईल? काय येणार आहे? मग जर ह्या त्रिकोणात 3 कडा होत्या, याच्या 4 कडा झाल्या, यात 5 कडा झाल्या, तर यात 6 कडा येतील. षटकोन येणार आहे. काय येणार आहे? षटकोन. म्हणजे तुमच्या उत्तराची आकृती काय असेल? नमुना क्रमांक 3. ठीक आहे. उत्तर क्रमांक बरोबर. बघा ते स्पष्टीकरण आहे, पुढचं समजावून घेऊ. तशाच प्रकारे चौकोन सगळीकडे आहेत. बरोबर. बाणाची दिशा खाली होती, ती परत इकडे झाली. हा असा असणारा बाण इकडे गेला, इकडे असणारा बाण वर गेला. मग आता हा बाण इकडे जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? तुम्ही झूम करूनही बघू शकता उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघू. बघा, यात काय सांगितलंय? बाण घटवीत काटकोनात फिरत जातो, जसं आपण स्पष्टीकरण घेतलं तसं. पुढचं. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघू. हा छान प्रश्न आहे, झूम करून आकृती पाहता येईल. बघा, चौकोन चौकोन आहेत 4. यामध्ये जी आकृती आहे तिला इथे बाण आहे आणि इथे वर्तुळ आहे. मग हा बाण असा होता, हा बाण असा झाला, हा बाण असा झाला, तर हा बाण असा होईल. मग असा बाण आणि इथे त्याच्यामध्ये वर्तुळ राहील. ठीक आहे. असा बाण कुठे आहे? बघा, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. बरोबर आहे का? दिशा आली लक्षात? आधीचं स्पष्टीकरण समजलं की पुढचा घटक सोपा होतो. ठीक आहे. पुढचा घटक समजावून घेऊ. चौरसा बाहेरील उजवीकडील बाण. ठीक आहे, ते समजले. चौथा प्रश्न बघा बरं. छान आहे. या आकृत्या थोड्याशा वेळ घेतात, कारण यात तुम्हाला आधी सगळे घटक समजावून घ्यायचे असतात. नीट बघा, यातले घटक सगळे बारकाईने बघा. प्रत्येक आकृती चौकोनात आहे, मग ही पण चौकोनात येईल. ठीक आहे. त्यानंतर इथं काय बदल आहे बघा बरं. इथं त्रिकोण कुठे आहे? खाली होता. हा इथं 1 नंबरला होता त्रिकोण, हा इथं 2 नंबरला गेला. मग हा त्रिकोण इथं होता, हा म्हणजे हा इकडे गेला, हा इकडचा इकडे गेला. तर आता हा इकडचा इकडे जाईल. इकडे जाणारा त्रिकोण कुठे आहे बघा? हा इथं दिसतोय, इथं पण दिसतोय. मग हे मात्र नाहीत. ठीक आहे. हे आहेत का? नाही. मग आता काय येणार बघा बरं. काय येते? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. कसं येते बघू आपण आता. हा, तर त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे, त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे, त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे. मग त्रिकोणाच्या बाजूला वर्तुळ आहे. बरोबर. आले लक्षात? पुढे त्यानंतरचं काय होतं? ओके. हे इथं स्टार आणि हे क्रॉस मध्ये आहेत, हे क्रॉस मध्ये आहेत, हे क्रॉस मध्ये आहेत, मग हे क्रॉस मध्ये. बरोबर. समजले? घटवत गेलेली आकृती काय होते? आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. समजले? पुढचं आता आपण प्रश्न समजावून घेऊ. सराव संच 8 आहे आपल्या पुढे. यामधल्या आकृत्या आपल्याला बघायच्या. ठीक आहे. बघा, आपल्या समोर आता सराव संच 8 आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती बघायची. प्रश्न आधी वाचून घेऊ. पुढील आकृत्यांमधील विशिष्ट प्रकारचा क्रम आहे.
तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा बरं आता याच्यामध्ये काय क्रम आहे, याचं तोंड इकडे आहे आणि इथं वर्तुळ आहे. बर, मग आता इकडं काय झालं, वर्तुळ इकडे गेलं आणि तोंड इकडे गेलं. बर, मग आता परत हे असंच आहे, वर्तुळ इकडे आहे तोंड इकडे आहे, मग हे असंच होईल. असं कुठे आहे वरच्या बाजूला, हे तर नाही, हे खाली आहे, हे खाली आहे. मग किती येणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे, कारण तोंड इकडं आणि वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, वर्तुळ व्यवस्थित रंगवायचं, बाहेरून आत यायचं. वर्तुळ रंगवताना बाहेरून आत यायचं. पुढचं बघू, पुढची आकृती प्रश्न क्रमांक 2 खूप छान आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघा समोर वरती त्रिकोण आहे, वरचा त्रिकोण आहे, खाली चौकोन दिलेला आहे, थोडा तिरपा आणि वर्तुळ. बघा आता काय झाले, हा जो वरचा त्रिकोण आहे हा 1 नंबरला होता, हा इथं 2 नंबरला खाली आला. मग हा 2 नंबरला होता, इथं 3 नंबरला खाली आला, म्हणजे तो खाली खाली सरकत आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, मग आता खाली गेलेला त्रिकोण कुठे जाईल, कुठे जाईल, वर जाणार. मग त्रिकोण वर असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत, पण त्रिकोण वर जाईल त्यावेळी वर्तुळ मात्र खाली येणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय सापडते का तुम्हाला. बघा उत्तर काय आहे, काय आहे उत्तर, तुमच्या हाताची बोट तुम्ही वर करू शकता. बरोबर, 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, आले लक्षात, 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, पुढचं समजावून घेऊ. आकृती क्रमाक्रमाने स्थळ बदलते ते बघायचं. हा प्रश्न थोडा किचकट आहे, म्हणजे थोडा वेळ घेईल फक्त, बाकी काय नाही, किंवा चटकन सुटेल. सांगा बरं यातला पर्याय. बघा ही आकृती 2, 3, 4 काय उत्तर येणार आहे, यामध्ये काय उत्तर येणार आहे बघा. काय होते बघा, यात रेषा आहेत 1 2 3 4, या सगळ्या रेषा 5, त्यानंतर ह्या इथं 1 2 5, 1 2 3 4, त्यानंतर 1 2 3, त्यानंतर किती रेषा यायला हव्यात, 2. बघा 2 रेषा व्ही मध्ये येतात, याच्यात 1 2 3 येतात, यात 1 2 3 येतात, ह्या पण नाही, ही पण नाही, यात 1 2 3 येतात, या पण नाही, फक्त 2 रेषा पाहिजे होत्या. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. परत एकदा बघून घ्या का यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत, पण आकृत्यांमध्ये एक निश्चित बाब आहे. इथं 5 आहेत, 5 आकृत्या, इथं 4 कांड्या म्हणजे 4 रेषा धरू, इथं 3 रेषा, मग इथं 2 रेषा यायला हव्यात. 2 रेषा असणारी आकृती हीच आहे. समजले, कळते. पुढचा प्रश्न आपण बघत आहोत. पुढचा प्रश्न आकृती आहे 4थी. बघा सुरुवातीला घटकांमध्ये सोप्या आकृत्या आपण घेणार, पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्या आकृत्या अवघड होतील. तुम्हाला प्रश्न समजावून सांगावा म्हणून सोपा घेतलेला आहे. यामध्ये काय आहे बघा, सहज उत्तर सापडेल का, हो, षटकोन, पंचकोन, चौकोन, मग इथे येणार आहे त्रिकोण म्हणजेच 3 कोन. बरोबर, आकृती क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढचं पाहू. काही बदल आहे का, चुकीचं वाटतं का तुम्हाला, कमेंट्स मध्ये सांगा. 5वा प्रश्न, प्रश्न आकृती. ही थोडीशी इंटरेस्टिंग आहे. बघा याच्यामध्ये या घड्याळाच्या आकृत्या आहेत, घड्याळाच्या दिशेने चालणाऱ्या. घड्याळाचा एक काटा आता इथे आहे 3 वर आणि एक 5 वर आहे. ठीक आहे, पुढे एक 4 वर आला तो 6 वर गेला, पुढे हा 6 वर आला तर हा 7 वर गेला, मग पुढचा 7 वर जाईल तर पुढचा 8 वर जाईल, 7 वर आणि 8 वर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 आले लक्षात. बघा आता तुम्ही काय म्हणाल, हा असा, हा वर जाणार आहे, हा तर नाहीच. याच्यामध्ये घड्याळाच्या काट्यामध्ये असणारा जो कोन आहे तो बघायचा आहे. घड्याळाच्या काट्यामध्ये असणारा जो कोन आहे तो बघायचा आहे. ठीक आहे, आणि तो नीट समजावून घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे. पुढचं बघू आता. 6वी आकृती आपल्याला बघायची, तुम्ही झूम करूनही बघू शकता. 6वा प्रश्न बघा.
यामध्ये काय आहे, चौकोन आहे, ठीक आहे. त्यानंतर चौकोनामध्ये आपण घेतलेला प्रश्न तसाच होता, याची दिशा खाली, याची दिशा इकडे, खालून हा असा, खालून हा खाली होता, इकडे गेला, मग आता हा इकडे येईल. बघा बरं 6 नंबरच्या आकृतीमध्ये तुमचं उत्तर काय सापडते तुम्हाला, ठीक आहे. बरोबर, पर्याय क्रमांक 2. यस, व्हेरी गुड. ह्याची आकृती वर होती, आता ती आकृती इकडे येणार, ठीक आहे. चल पुढचं बघू. 7वी आकृती आपल्याला समजावून घ्यायची आहे. प्रश्न आकृत्या, लक्ष आपलं आपल्या स्क्रीनकडे, ठीक आहे. बघा, आता मी अर्धा मिनिट वेळ देतोय तुम्हाला, मी काहीच बोलणार नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सापडायचंय. आवाज पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. बघा, मी आता थांबलेलं आहे, तुम्हाला उत्तर सापडतंय का बघा. जर उत्तर सापडलं तर तुमची ती बोटं वर होतील, जो पर्याय असेल तो, ठीक आहे. उत्तर सापडले का तुम्हाला बघा. यामध्ये आकृतीमध्ये होणारी वाढ लक्षात घ्या. इथे एक रेषा आहे, सरळ आपण त्याला साध्या भाषेत म्हणू एक दांडी. इथे मात्र 2 रेषा आहेत. तर इथे मात्र याला अक्षर म्हणून बघू नका, याच्याकडे, याच्यामध्ये मात्र 3 रेषा आहेत. तर पुढच्या येणाऱ्या आकृतीत 4 रेषा असायला हव्यात. कोणत्या आकृतीत आहेत, 1 2 3 4, 1 रेषा 2 रेषा 3 रेषा 4 रेषा, म्हणजे आपलं उत्तर होतं डब्ल्यू. सी मध्ये किती आहे हो, 1, चालणार नाही. एन मध्ये 1 2 3 1 2 3 चालणार नाही. याच्यातही 1 2 आणि 3 चालणार नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं आकृती क्रमांक 1. समजले, ठीक आहे. पुढचं बघू. प्रश्न दिसायला सोपा होता, सोपा नव्हता. समजून सांगितला तर सोपा वाटतो, पण सरावाने सोपा वाटतो. पुढचं, सराव महत्वाचा आहे. खूप छान प्रश्न आहे बघा. इकडं वर्तुळ आणि इकडं फुली, मग हीच अशीच्या अशी रिप्लिकेट झाली, विरुद्ध बाजूला गेली. इकडे वर्तुळ गेलं आणि इकडे फुली गेली. पुन्हा परत आता वर्तुळ खाली गेलं, म्हणजे हे इकडे आलं, फुली वरती गेली, वर्तुळ खाली गेलं. मग आता याच पद्धतीने हे असंच वर्तुळ इकडे टाका. बघा आकृती कुठे बसते, 3 नंबरचा पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. 8 नंबरच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. काय झालं, इथं आकृती तयार करताना ही आकृती इकडून घेतली, ही आकृती इथं आली. ओके. पुढचं प्रश्न आकृती 9. यामध्ये सुद्धा सोपा प्रश्न आहे. इथं बाण आहे, त्यानंतर हा बाण वरच्या कोपऱ्यात गेलेला आहे, हा बाण परत इकडं घड्याळाच्या काट्याने चालला. मग आता या आकृतीत हा बाण इथून येणार. अशी आकृती कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. बरोबर. चला पुढचं बघू. आता मी यामध्ये सुद्धा पॉज करतोय, ठीक आहे. मी अर्धा मिनिट काहीच बोलणार आहे, तुम्ही तुमचं उत्तर शोधायचं आहे. चला, ठीक आहे. उत्तर असं आहे बघा, या आकृतीमध्ये उभी आडव्या रेषा 2 आहेत आणि आडव्या रेषा यामध्ये 3 आहेत, यामध्ये आडव्या रेषा 4 आहेत, पुढच्या येणाऱ्या याच्यात 5 असतील. आणखी एक बघा, यामध्ये 1 आहे, यामध्ये 2 आहेत, यामध्ये 3 आहेत, यात 1 2 3 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आलंय उत्तर, लक्षात येते. पुढचं बघू. 11 प्रश्न आपण बघत आलेलो आहोत आणि आधीचे 4, 15 प्रश्न, म्हणजे प्रश्न प्रकार समजायला खूप सोपा राहील. प्रश्न आकृती आहे, याचं उत्तर तुम्ही शोधू शकता, मी नाही दिलं तरी चालेल, तुम्ही तुमचं उत्तर शोधून काढा, ठीक आहे. बघा आणि मला कमेंट मध्ये टाका. ओके. मी याचं उत्तर देणार नाही. हे आहे, हे आहे, हे आहे की हे आहे, 4. ओके. घटक आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. पुढचा आपला घटक जो असेल तो चिन्हांची मालिका हा घटक आहे. आणि या घटकामध्ये नवोदय मध्ये याला खूप महत्व आहे, शिष्यवृत्ती तर आहेतच, ठीक आहे. चला, घटक आवडला असेल लाईक करा, कमेंट्स मध्ये उत्तर कळवा आणि आपल्या मित्रांना करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. चलो, बाय, गुड डे.